आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आमगावमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन, रक्तदान व 3 चाकी सायकल वाटप संपन्न. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आमगाव 8 ऑगस्ट. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आमगाव व परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करत अत्यंत अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. काल चिरचाळबांधे येथे आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण, रोगनिदान शिबिर व विकास कामांच्या घोषणांनंतर आज आमगाव येथील फार्मसी कॉलेज येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि विकलांग व्यक्तींना 3 चाकी सायकल वाटपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमांविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार पुराम यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. मुख्य ठळक मुद्दे: आरोग्य शिबिरे आणि चष्मा वाटप. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त रोग निदान शिबिर, चष्मा वाटप तसेच हृदयविकार, कॅन्सर, किडनी व यकृत यांसारख्या गंभीर आजारांवर शालिनीताई मेघे यांच्या माध्यमातून मोफत उपचारांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास 200 युवकांनी रक्तदान केले आहे. यामुळे गरजू रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. विकलांग व्यक्तींना 3 चाकी सायकल्सचे वाटप. सन 2024 मध्ये आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर सविता पुराम बिरसा फाउंडेशन आणि सविता पुराम मित्र परिवार यांच्या वतीने विकलांग नागरिकांना 3 चाकी सायकल देण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार यंदाही गरजू विकलांग व्यक्तींना 3 चाकी सायकल्सचे वाटप करण्यात आले. किडंगीपार गोशाळेला मदत. आमगाव येथील किडंगीपार गोशाळेतील गोमातेसाठी चारा उपलब्ध व्हावा आणि त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी आमदार पुराम यांनी आपल्या वजनाइतका चारा गोमातेला अर्पण केला. वृक्षारोपण कार्यक्रम. फार्मसी कॉलेज परिसरामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत विविध जातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. आमगाव देवरी विधानसभेत दरवर्षी आपण रोग निदान शिबिर, चष्मे वाटप, हार्ट, कॅन्सर, किडनी, लिव्हर अशा प्रकारच्या आजारावर आपण शालिनीताई मेघे यांच्या माध्यमातून आपण उपचार करत असतो. माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर देखील मोठ्या प्रमाणात होते. आज जवळपास आमगाव या ठिकाणी 200 युवकांनी रक्तदान केलेलं आहे. निश्चितच जे लोक गरजूवंत आहेत त्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण या ठिकाणी सायकलचे सुद्धा वाटप केले, काय सांगा? मी गेल्या 2024 पासून जेव्हा मी दुसऱ्यांदा या मतदारसंघाचा आमदार झालो तेव्हा सविता पुराम, बिरसा फाउंडेशन आणि सविता पुराम मित्र परिवाराच्या वतीनं असं ठरवलं की आमदार साहेबांचा वाढदिवसानिमित्त आपण विकलांग लोकांना सुद्धा 3 चाकी सायकल द्यायला पाहिजे आणि 24 पासून आपण 3 चाकी सायकल सुद्धा आपण वाटप करत आहोत. रक्तदान शिबिरचे सुद्धा आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जवळपास 200 युवकांनी रक्तदान केलेलं आहे. आपण जे काही तुला वगैरे करणार आहे नेमकं कशाची आहे आणि काय नेमकं मागचं कारण? किडंगीपारला, आमगाव येथील किडंगीपारला गौशाला आहे. मोठ्या प्रमाणात तिथे गौमाता आहेत आणि त्यांना चारा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळावा, त्यांना मदत मिळावी या दृष्टिकोनातून आपण दरवर्षी वाढदिवसानिमित्ताने माझ्या वजना इतका चारा आपण वजन करून गोमातेला आपण अर्पण करतो. आमदार संजय पुराम यांच्या या लोककल्याणकारी व सामाजिक उपक्रमांमुळे मतदारसंघातील नागरिकांमधून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सीताताई रहांगडाले, जिल्हाध्यक्ष भाजपा गोंदिया यांनी भूषवले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वीरेंद्र अंजनकर, संघटन मंत्री भंडारा गोदिया भाजपा उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला केशवराव मानकर माजी आमदार, भैरसिंग नागपुरे माजी आमदार, येशुलाल उपराडे माजी जिल्हाध्यक्ष भाजपा गोंदिया, पंकज रहांगडाले माजी अध्यक्ष तथा सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, नरेंद्र वाजपेयी जिल्हा महामंत्री भाजपा गोंदिया, अनिल जोशी क्षेत्र बौद्धिक प्रमुख पश्चिम, योगिता पुंडे सभापती पंस आमगाव, सुनंदाताई उके उपसभापती पंस आमगाव, शालिक्राम गुरनुले उपसभापती पंस देवरी, अनिल बिसेन सभापती पंस देवरी, संदीप भाटिया सदस्य जीप गोंदिया, किशोर महारवाडे सदस्य जीप गोंदिया, हनुमंतराव वट्टी सदस्य जीपी गोंदिया, कल्पनाताई वालोदे सदस्या जीप गोंदिया, संजूभाऊ उईके नगराध्यक्ष नगरपंचायत देवरी, प्रज्ञाताई संगीडवार उपाध्यक्ष नगरपंचायत देवरी, रितेश अग्रवाल
सभापती नगरपंचायत देवरी, पिंकीताई कटकवार, सभापती नगरपंचायत देवरी, नूतनताई सयाम, सभापती नगरपंचायत देवरी, महेश जैन, स्वी, नगरसेवक नगरपंचायत देवरी, नितीन मेश्राम, नगरसेवक नगरपंचायत देवरी, सीताबाई रंगारी, नगरसेविका नगरपंचायत देवरी, कौशल्याबाई कुंभरे, नगरसेविका नगरपंचायत देवरी, शकील कुरेशी, स्वी, नगरसेवक नगरपंचायत देवरी, कमलबाई मेश्राम, नगरसेविका नगरपंचायत देवरी, संदीप डेकाटे, नगरसेवक नगरपंचायत देवरी, अजय कुमार डोये, नगरसेवक नगरपंचायत देवरी, आफताब अन्नू भैया शेख, जिल्हाध्यक्ष भाजपा असन आ, गोंदिया तथा नगरसेवक नगरपंचायत देवरी, संजय दरवडे, नगरसेवक नगरपंचायत देवरी, तनुजाताई भेलावे, नगरसेविका नगरपंचायत देवरी, सुनीताताई उईके, नगरसेविका नगरपंचायत सालेकसा, प्रतिभाताई शिवणकर, नगरसेविका नगरपंचायत सालेकसा, डॉक्टर राजेंद्र बडोले, नगरसेवक नगरपंचायत सालेकसा, प्रेरणाताई बंडीवार, नगरसेविका नगरपंचायत सालेकसा, किशोर गावराने, नगरसेवक नगरपंचायत, अर्चनाताई मडावी, सदस्या पंस सालेकसा, गुमानसिंग उपराडे, सदस्य पंस सालेकसा, अंबिकाताई बंजार, माजी सभापती, सदस्या पंस देवरी, वैशालीताई पंधरे, सदस्या पंस देवरी, श्यामकलाताई गावळ, सदस्या पंस देवरी तथा तालुकाध्यक्ष महिला आ देवरी, ममताताई अंबादे, सदस्य पंस देवरी यांच्यासह अनेक मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.